आकाशात हसते, ठाव ठिकाणा माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता. अस्मिता, अस्मिता, अस्मिता. तुला काय अधूनमधून वेडाचे झटके येतात का रे? हे काय नवीन खूळ काढलंयस? नवीन नाहीये बाबा, खूप दिवस डोक्यात घोळतंय माझ्या. तुम्ही ना नेहमी आदित्यचीच बाजू घेता आणि आता काय, त्याची बायको तेजू तिचंच सगळं ऐकता, काहीही सांगितलं तर. संग्राम, तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. आता जे सगळं घडतंय ना, त्याचं मूळ त्या जहागीरदाराच्या हेकट स्वभावात आहे. मला वाटतं प्रत्येकाने त्याच्या तालावर नाचावं. बबडी एका वस्त्रानिशी रात्री घराबाहेर गेली, कोण आहे जबाबदार त्याला? आणि आज माझ्यावर घर सोडून जायची पाळी कोणी आणली आहे माई? अरे पण नाही माई, बाबा फक्त प्रॉब्लेम्स नाही सोडवत, इनफॅक्ट ते प्रॉब्लेम सोडवतच नाहीत. काय झालं? काय झालं काय? बॅग भरतोय दिसत नाही, अर्थ कळत नाही. म्हणजे आपल्याला घरातनं जायला सांगितलं? सांगितलेलं नाही, मी ठरवलंय घर सोडून जायचं. अरे पण मग जायचं कुठे? कुठे जायचं हे ठरवून कोणी घर सोडतं का? या घराबाहेर पडू, मोकळा श्वास घेऊ आणि मग ठरवू काय करायचं ते आरामात. हे बोलणं सोपं असतं रे, बाहेर पडल्यावरती चटके बसतात ना, मग कळेल. मी माझी अक्कल गहाण टाकून घर सोडत नाहीये वनिता. मार्केटमध्ये अजूनही माझ्या नावाला किंमत आहे. खूप ॲग्रो इंडस्ट्रीज आहेत. त्यांना नुसतं जरी कळलं ना की मी नोकरी शोधतोय, तर डायरेक्टर्स बोर्डवरती बोलवतील मला. मल्टीनॅशनल कंपनीज तर काय ग, सीईओ म्हणून अपॉइंट करतील मला. झालं तुझं. आपण अजून घराच्या बाहेर नाही पडलो आणि तुझे स्वप्न बघायला सुरुवात झाली. हे स्वप्न नाही, हा आत्मविश्वास आहे. बाबांना अजूनही वाटतंय की मी त्यांचंच बोट धरून चालतोय म्हणून. मला जर माझं मेटल प्रूव्ह करायचं असेल ना, तर ह्या घरात राहून ते कधीच करता येणार नाही. फक्त बाबांनाच नाही, आपल्यालाही कळेल आपण किती पाण्यात आहोत ते. मी तुला डिस्करेज करत नाहीये, पण कुणीतरी जमिनीवर राहायला हवं ना. मी जमिनीवर राहून तुला आधार देईन, मी प्रोत्साहन देईन. तुझा विचार काय वनिता? अशीच माझ्याशी बोलत थांबणार आहेस की बॅग भरणार आहेस? का या घरात राहूनच मला आधार आणि प्रोत्साहन देणार आहेस? हे बघ, मी बबडीसारखी अंगावरच्या नेसत्या वस्त्रांनी घर सोडणार नाहीये. वनिता,
जयू कसला विचार करतोयस एवढा? तुझाच. माझा? मग त्याला खूप उशीर झालाय. नाही म्हणजे तुला माझा कंटाळा आला असेल ना तर लवकरात लवकर सांग, म्हणजे मला हे घर सोडून जायला बरं. आणि बाबा जे काही असेल ते दिवसा ढवळ्या सांगा, उगाच रात्रीचे प्रॉब्लेम करू नकोस माझे. झालं बोलून झालं. बस काही फालतू बडबड करू नकोस. आम्ही अगं मला तुझी खरंच खूप काळजी वाटते. दिवसभर राब राबत असतेस त्या बातम्यांसाठी, जीवाची घालमेल करून घेतेस. आणि हे सगळं कशासाठी? तर दुसऱ्यांच्या आधी बातम्या मिळवण्यासाठी. अरे पण हीच तर माझ्या प्रोफेशनची डिमांड आहे ना. आणि हे प्रोफेशन मी स्वतःच्या आवडीने निवडलंय, कुणीही लादलेलं नाहीये माझ्यावर. हे बघ, प्रश्न स्वतःच्या आवडीने निवडणं किंवा कोणी लादण्याचा नाहीये. सुरुवातीला एखादं प्रोफेशन आपण आवड म्हणून निवडत असतो, पण नंतर नंतर हळूहळू त्यातल्या खाच खळगा, त्यातले समज गैरसमज आपल्याला कळायला लागतात. आणि मला वाटतं आम्ही आता योग्य वेळ आली आहे डिसिजन घेण्याची. कुठला डिसिजन? तुझा जॉब चेंज करण्याची. अरे पण मग मी करू काय? ऑफिसात बसून 8-8, 9-9 तास खरडे कशी करू? तीच ती लोकल, तोच तो डबा आणि त्याच त्या बायका. बरं त्यांचे विषयही तेच, नायक नायिकांचे लफडे. आणि ऑफिसात दुसरं काय असतं रे? त्याच फाईल्स बघायच्या, बॉसची चमचेगिरी करायची, आणि वर बॉसची वाईट नजर आहेच. मला नाही जमणार हे. अगं पण हे सगळं तुझ्या प्रोफेशनमध्ये पण असतं. आता जॉब म्हटला की बॉस आला, चमचेगिरी आली, त्याची वाईट नजर आली. आणि तुझ्या प्रोफेशनमध्ये तर सतत तुला वेगवेगळी माणसं भेटत असतात. आता त्या सगळ्यांच्या वाईट नजरांचा तुला अनुभव आहे. हा म्हटलं तर त्यातून फायदा आहे किंवा शी, किती विचित्र बोलतोयस जयू. का? तुम्ही पुरुष ना सगळे सारखेच. म्हणजे घरात कितीही चांगलं खायला असलं ना तरी बाहेरच्या जेवणाला चटावलेले. मग तुला ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला असेल ना, तर एक काम कर, तू जॉब सोड आणि घरी बस. नाही तर तू असं का नाही करत? तू असा एखादा जॉब बघ ना की घरातूनच तू तुझ्या लॅपटॉपवरनं काहीतरी ऑपरेट करू शकतेस. असं बघ ना काहीतरी. म्हणजे पुरुषांच्या ज्या नजरा मी बाहेरच्या बाहेर टाळत होते त्या घरापर्यंत आणू? तू तुझा काम धंदा शोधायचं सोडून माझ्या जॉबच्या मागे का लागलायस? प्रत्येक जॉबमध्ये अडचणी या असतात, पण मी माझी कुठलीही अडचण आजपर्यंत तुझ्यापर्यंत आणली नाहीये. अस्मिता अस्मिता ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. आम्ही तू माझ्यामुळे आपल्या संसारासाठी दिवसभर राबतेस, मेहनत करतेस, हे मला खरंच नाही आवडत. तू तुझ्या स्वतःच्या घरी असताना, म्हणजे जागीरदारांच्या घरी असताना तुझा जॉब करणं हे म्हणजे तुझी हौस होती, तुझी आवड होती. तुझ्या कामाचं घरी कौतुक होत होतं. पण या जैवनच्या संसारासाठी नोकरी करणं ही तुझी गरज आहे, रादर आपली गरज आहे. आणि हाच लग्नाआधी आणि लग्नानंतर नोकरी करण्यातला मोठा फरक आहे. अरे पण हे सगळं कळतंय मला. आणि हा जॉब जो मी करते तो मी माझ्या आनंदाने करतेय, कुणीही लादलेलं नाहीये माझ्यावर. आणि जयू, मी तुला एक प्रॉमिस करते, ज्या वेळेला मला हे सगळं असह्य होईल ना त्या क्षणी आणि त्या दिवशी मी हा जॉब सोडेन. पण तोपर्यंत कुणीही मला प्रेशराईज करू शकत नाही, अगदी माझे वडीलही नाही. मला कळतंय तुला माझी काळजी वाटतेय आणि तू हे सगळं काळजीपोटीच बोलतोयस. पण मला एक कळत नाहीये, हाच विषय तू सारखा सारखा का काढतोयस? नाही म्हणजे मला खात्री आहे तुझा हेतू नक्की चांगलाच असेल. ताई, उठताय ना, औषधाची वेळ झाली. उठते गो बाई. बाबांना विचारून आलीस ना? त्यांची आवड निवड आधी जपायला हवी तुला.
गोळ्या द्यायच्या निमित्ताने येतेस, काहीतरी बातमी देऊन तरी जातेस किंवा काढून तरी जातेस. काय बोलताय तुम्ही? मी जाऊ का इथून? तुझी मर्जी. थांबवू शकतेस, जाऊ शकतेस, पण जायच्या आधी एक सांगून जा, माझ्यावर गोळी झाडणारा सापडला का? नाही अजून. पोलीस म्हणाले गुन्हेगाराचा शोध चालू आहे. शोधायला कशाला हवं? गुन्हेगार घरातच आहे. बाबांना बेड्या ठोका, त्यांना तुरुंगात घाला. चांगले सुतासारखे सरळ येतील, घडाघडा बोलायला लागतील. ताई, हे घाबरत नाही मी. पोलिसांना सुद्धा मी हे असंच सांगेन. प्रत्यक्ष वडिलांवर आरोप करताय तुम्ही? तुम्ही स्वतः पाहिलेत का? नाही, माझा संशय आहे. संशयावरून अटक करा. अभिनव नव्हती झाली संशयावरून अटक, त्याला तुरुंगात नव्हतं घातलं. हाच नियम बाबांना लावा. मला एक कळत नाही, तुम्हा सगळ्यांचा बाबांवर एवढा राग काय? प्रत्येक माणसात काहीतरी बरं वाईट असतंच, मग बाबा त्याला अपवाद कसे ठरतील? तुम्ही सगळे जण फक्त बाबांच्या अवगुणांवर बोट का ठेवता? आता सुद्धा भाऊजींचं काहीतरी भांडण झालं बाबांबरोबर, त्याचं निमित्त करून आता भाऊजी आणि वहिनी घर सोडून निघालेत. ताई, तुम्ही प्लीज भाऊजींना समजावा ना, ते तुमचं नक्की ऐकतील. त्यांना म्हणावं घर सोडून नको जाऊस. मुळीच नाही. हे बघ, जो कोणी बाबांच्या जातातून सुटण्यासाठी प्रयत्न करत असेल ना, त्या कुणालाही मी अडवणार नाही. तेजस्विनी, हे घर सोडून जायचं धाडस माझं झालं नाही, पण ते बबडीने करून दाखवलं. आणि अभि जर बबडीच्याच मार्गाने जात असेल तर मी त्याला अजिबात अडवणार नाही. एक मिनिट ताई, तुम्ही काय म्हणालात? मी घर सोडून गेले नाही. तुमचं बाबांबरोबर पटत नाही, तुमची मतं बाबांना पटत नाही, पण तरीही तुम्ही घर नाही सोडलं. तुम्ही भांडता बाबांशी, पण ते इथेच राहून, हे महत्वाचं आहे. ताई, घर सोडण्याने प्रश्न मिटत नाही, तो कुंता वाढतच जातो. त्यामुळे तुम्ही प्लीज. तू माझं कौतुक करतेस की मुद्दाम बोलून ते मला खिजवतेस? अगं, मी हे घर सोडून जाऊ शकले नाही कारण मी अगतिक होते. तुरुंगातून सुटून जायचं तर पंखात बळ लागतं, ते नव्हतं माझ्याकडे. तेजस्विनी, मला मदत करशील हे घर सोडून जाण्यासाठी? प्लीज करशील? सांग ना. ताई, तुम्ही या घरातल्या, मी या घरात बाहेरून आले. तुम्ही जन्माने जहागीरदार आहात. या घरावर सगळ्यात जास्त हक्क तुमचा आहे. मी तुम्हाला घर सोडून जायला मदत करू शकेन की नाही हे नाही सांगू शकत, पण मी एक प्रॉमिस करते, तुम्हाला या घरात यापुढे कुठलाही त्रास होणार नाही याची मी हमी देते. तुम्हाला या घरात कुठलाही त्रास होणार नाही, आणि मुख्य म्हणजे बाबांमुळे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि जर बाबा तुम्हाला काही बोललेत तर मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. पण तुम्ही हे घर सोडून जायचा विचार सुद्धा मनात आणू नका. वेडी आहेस तेजस्विनी. अगं, इतकी वर्ष मी वाट बघतेय माझ्या हक्काच्या घरी परतायची. त्या घरी जाण्यासाठी तू मला मदत कर तेजस्विनी. अगं, तुला लक्षात नाही का येत, हे घर शापित आहे. जोपर्यंत गजाननराव जहागीरदार या घरात आहेत तोपर्यंत या माणसांना सुख लाभणार नाही. मी इथून जाईन ना तेव्हा माईलाही बरोबर घेऊन जाईल. खूप सोचलंय ग तिने, खूप सोचलंय. आणि माझा एक निरोप दे तुझ्या सासरीला. तो राहील इथे एकटा भूतासारखा. ताई, तुम्ही रडू नका. ताई, शांत व्हा, शांत
शांत व्हा. अहो, काय नसत्या गोष्टींचा तुम्ही विचार करता. रडू नका, शांत व्हा. नसत्या गोष्टींचा विचार करायचा नाही, हे विचार मनात सुद्धा आणायचं नाहीत. आराम करा. आत्ताच औषध घेतलंयत ना, मी आले. अस्मिता अस्मिता अभि, खरंच निघालात तुम्ही? माई, घर सोडून जाण्या वाचून माझ्यासमोर दुसरा पर्याय नाहीये. मला माहिती आहे मुलांनी त्यांच्या आई वडिलांच्या उतार वयामध्ये त्यांची काळजी घ्यायची असते, त्यांना आधार द्यायचा असतो. पण माझ्या नशिबात तरी निदान हे सुख नाहीये माई. पण अभि, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अरे चांगल्या जाऊ गोष्टी. दे ना त्याला. एक मिनिट, तुम्ही मध्ये बोलू नका. मी आणि अभि बोलतोय ना, आणि इथून उठून जायची गरज नाहीये. नेहमी तुम्ही बोलता आणि मी शांतपणे ऐकते ना. आज मी बोलणारे आणि तुम्ही ऐकायचेत. तर अभि, आई वडील जेव्हा मुलांना असं बोलतात ना की तू घरात राहू नकोस, चालता हो घरातून, तर त्याचा असा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. मुलांना हे कळायला हवं. अरे तो केवळ भावनेचा उद्रेक असतो. माई, पण त्याच गोष्टी जर पुन्हा पुन्हा घडायला लागल्या तर आम्ही काय अर्थ काढायचा त्यातून? लहानपणची गोष्ट वेगळी होती माई. त्यावेळेला आम्हाला जसे धपाटे मिळायचे ना, तशी शाबासकीही मिळायची. पण आता आमच्या नशिबी फक्त धपाटे उरलेत माई. जसं ज्याचं कर्म असतं तसं त्याला फळ मिळतं. नशिबाला दोष देण्यात. माई, एक मिनिट बोलू दे बाबांना. त्यांच्या ह्या असल्या बोलण्याची सवय झाली आता मला. माई, त्यांना मुळात हेच पटत नाहीये की आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांना स्वतःची काही मतं असू शकतात. मुलगा मोठा होणं म्हणजे बापाचा जवडा स्वतःच्या पायात होणं, हे सर्वसामान्य झालं. पण अकलेचं काय? हं? बाहेरच्या जगात कस लागतो त्याचा कस. घरातल्या 4 भिंतीत राहून अक्कल नाही येत. नाही, बाहेर पड म्हणजे स्वतःची किंमत कळेल तुला. तुमच्या लेखी माझी काय किंमत आहे हे मला आधीच कळलंय बाबा. आणि माई, म्हणूनच मी घर सोडून जायचं ठरवलंय. आदित्यला जपा तुमच्या, पण त्या तुमच्या लाडक्या सुनेपासून जरा 4 हात लांबच राहा. संग्राम, हलू नकोस. ट्रिगर दाबला जाईल. काय करतोय अंडा तू? ठीक आहे, गुड लक. थँक्यू. पण आम्ही, मला ना सगळं चित्र असं डोळ्यासमोर दिसतंय. म्हणजे अण्णा, नेमकं काय झालंय मला सांगा बरं. ते काय आहे, असं निराशेचा सूर लावताना कधी तुम्हाला पाहिलेलं नाही. पिस्तूल घेण्याचा हिंसक विचार या आधी कधी तुमच्या मनात आलेला नाही. काय नेमकं काय झालंय? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता